ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने एबीव्हीपीचा दारुण पराभव करत सर्व 10 जागा जिंकलेल्या आहेत। राखीव प्रवर्गातील 5ही जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत। 5ही उमेदवारांनी सुमारे 4000 मतांनी विजय मिळवत एबीव्हीपीचा दारुण पराभव केलेला आहे। खुल्या प्रवर्गातील 5 पैकी 5ही जागा युवा सेनेकडे आलेल्या आहेत। तर आपण पाहतोय त्यामुळे आता एबीव्हीपीचा दारुण पराभव करण्यात आला आहे। 10 पैकी 10 जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर आता युवा सेनेने आपला झेंडा फडकवलेला आहे। ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने एबीव्हीपीचा दारुण पराभव केलेला आहे। सर्व 10 पैकी 10 जागांवर युवा सेनेने विजय पटकावलेला आहे। राखीव प्रवर्गातील 5ही जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत। 5ही उमेदवारांनी सुमारे 4000 मतांनी विजय मिळवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपीचा दारुण पराभव केलेला आहे। 10 पैकी 10 जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत। खुला प्रवर्गातील 5 पैकी 5ही जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत। त्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवा सेनेने आपला झेंडा फडकवलेला आहे। त्यानंतर आता युवा सेनेकडनं आपण पाहतोय सेलिब्रेशनला देखील सुरुवात झालेली आहे। एकमेकांना मिठाई भरून आनंद उत्सव साजरा केला जातो। विजयाचा हा आनंद साजरा केला जातोय। तर आपण पाहतोय महिला प्रवर्गामधून स्नेहा गवळी यांना 5914 मतं मिळालेली आहेत, त्या विजयी झाल्यात। एससी प्रवर्गातनं शीतल देवरुखकर यांना 5489 मतं। ओबीसी प्रवर्गामधून मयूर पांचाळ हे विजयी झालेले आहेत, त्यांना 5350 मतं मिळाली आहेत। दहा पैकी 10 जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या ठिकाणी आता ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने दारुण असा पराभव केलेला आहे। त्यानंतर आता युवा सेनेकडनं आनंदोत्सव साजरा केला जातो आहे, जल्लोष केला जातो आहे। 10 पैकी 10 जागा युवा सेनेने जिंकलेल्या आहेत आणि या ठिकाणी एबीव्हीपीचा दारुण पराभव झालाय। आतापर्यंत 3 निकाल हे हाती आलेले आहेत। त्या निकालानुसार युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी सगळ्यात जास्त मतं घेऊन कोटा तोडून ते विजयी झालेले आहेत। त्यांच्या मागोमाग युवा सेनेचे मिलिंद साटम यांनी दुसरी सर्वात अधिक मतं घेऊन त्यांनी देखील कोटा तोडून ते देखील विजयी झालेले आहेत। आणि नुकताच कोटा तोडून युवा सेनेचे अल्पेश भोईर हे देखील विजयी झालेले आहेत। त्यामुळे युवा सेनेच्या पॅनलमध्ये 3 लोकांनी कोटा पूर्ण केलेला आहे। आता जी काय प्रक्रिया आहे त्यानुसार आता दुसऱ्या पसंतीची मतं ही ट्रान्सफर होत आहेत। जशी जशी आम्हाला अपडेट येईल तशी तशी आम्ही तुम्हाला कळवू। आता उरलेल्या 2 जागांवर कसा काय निकाल येतो ते पाहूया। मी सकाळपासून म्हणतोय की उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये अति बोलण्यापेक्षा आपण निकालाची वाट पाहूया। त्यामुळे जे निकाल हाती आलेले नाहीत त्यावर मी बोलणार नाही। निकाल एवढे हाती आलेले आहेत, 8 जागांचे निकाल लागलेले आहेत। 8 पैकी 8 जागांवर आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची युवा सेना ही जिंकलेली आहे। काय वाटतं, काय कारण वाटतं की युवा सेनेचं वर्चस्व सिनेट निवडणुकीत पाहायला मिळतं? नाही, मी परत एकदा सांगू इच्छितो की युवा सेना आतापर्यंत 8 पैकी 8 जागा जिंकलेली आहे आणि याच निकालाची भीती ही सरकारला होती, याच निकालाची भीती ही शिंदे गटाला होती, याच निकालाची भीती ही आभाविपला होती। त्यामुळे काही करून सिनेटच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत। गेल्या वर्षी जर या निवडणुका झाल्या असत्या, जर 93,000 मतदारांची यादी असताना जर या निवडणुका झाल्या असत्या तर मी तुम्हाला सांगतो की असाच निकाल आला असता। हीच भीती त्यांच्या मनामध्ये होती, पोटात होती, म्हणून गेल्या वर्षीच्या स्थगित केल्या, या वर्षीच्या स्थगित केल्या। आम्हाला न्याय जो काय मिळाला तो माननीय उच्च न्यायालयातनं मिळाला, माननीय सर्वोच्च न्यायालयातनं मिळाला। या लोकांना निकाल लावू नये म्हणून देखील एकदा नाही तर 2 वेळा न्यायालयामध्ये गेले। आधी उच्च न्यायालयामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले। आज मतमोजणीच्या दिवशी सुद्धा आभाविप कोर्टामध्ये गेली की निकालाला स्थगिती लावा। एवढी यांच्या मनामध्ये भीती आहे आणि ती भीती का होती हे आता मला वाटतं महाराष्ट्राच्या देशाच्या समोर येतंय। कारण त्यांना माहिती होतं की त्यांचं जे काय नुसती बॅनरबाजी, पोस्टरबाजी आणि आम्ही किती हुशार दाखवण्याचा जो काय प्रयत्न होता हा सगळा उघडा पडेल आणि युवा सेना इकडे क्लीन स्वीप करेल। त्यामुळे आत्तापर्यंत 8 जागांवर आम्ही विजय मिळवलेला आहे। उरलेल्या 2 जागांचे जसे निकाल येतील मी आता अजिबात ते कोण जिंकेल काय जिंकेल यावर भाष्य करणार नाही। जसे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर
आता छात्र भारतीचे उमेदवार पुढे पाहायला भेटतात. एबीव्हीपीने आपल्या विरोधातच 10 उमेदवार दिले होते, मात्र छात्र भारतीने कमी उमेदवार देऊन ते त्यांच्या पुढे दिसतात. नाही, खरं आहे, छात्र भारतीचे जे एक उमेदवार आहेत रोहित ढाले यांनी एबीव्हीपीच्या सगळ्या उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतलेली आहेत. त्यामुळे छात्र भारतीच्या विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या टीमचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि भाजपच्या एबीव्हीपीच्या मागे अख्खी भाजप उतरली होती. मतदानाच्या दिवशी स्वतः पालकमंत्री मंगलप्रभात लोढांपासून सगळे आमदार खासदार हे बूथवर दिसत होते. तसे चित्र ही तुम्ही देखील दाखवली होती. त्यामुळे भाजपने आता कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. कारण या निवडणुकीला मतदान हे काही विद्यार्थी नाही करत, तर पदवीधर